श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. एन परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषुनी नामकरणी विनवितसे मागुनी. जय जयादी सिद्धमुनी तू तारक या भवारणी, संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान, आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्मस्वामिया. कवने ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोठे ग्रासू. हो आता अमुचा तुमचा दासू, म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलोंगुनी, आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जेवाची मनी आर्त, त्वरित होय सांध्यांत गुरुचरित्र ऐकता. धनार्थी आसी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जाणे ज्ञान सिद्धी तात्काळी. जे भक्तीनी समस्त एक, पटती ऐकती मनुष्य लोक. काम होये तात्कालिक, निपुत्रिका पुत्र होती. रोगादी पीडिन, न होत व्याधी कधी जाण. जरी मनुष्या असे बंधन, त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत सतायुषी, ऐकता होय भरवसी. ब्रह्महत्यादी पापनाशी, एक चित्ते ऐकता. साक्षात्कारे गुरुमूर्ती, भेट लागी मज जगज्योती. होती वासना मज चित्ती, गुरुचरित्र ऐकावे. गुरूंचे महिमान ऐको कानी, सांगिजे स्वामी विस्तारुनी. अंधकार असती रजनी, सूर्योदया परी करी. इतुकिया अवसरी, सिद्धयोगी अभयकरी. धरुनिया सव्य करी, घेऊनी गेला स्वस्थाना. अमराजा संगम भीमरथी, जैसा ठाव ज्ञानपंथी. कल्पवृक्ष अस्वस्थी, बैसुनी सांगे ज्ञानोदय. ऐकोनी सिद्धांचे वचन, संतोषे नामधरक गहन. क्षणाक्षणी करी नमन, करुणा वचने करुनिया. जी मी संसार सागरी, बुडालो तापत्रये पुरी. भक्षिले क्रोधादी जलचरी, अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजोनी, विनवतसे नामकरणी. मस्तक सिद्धांचे चरणी, न्यासिता झाला ते काळी. तव बोलिले सिद्धमुनी, उठवितसे आश्वेसोनी. न धरी चिंतामणी, साकडे फेडीन तुझे आता. जासी नाही दृढभक्ती, सदा दैने कष्टती. श्री गुरुवरती बोल ठेवती, अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी, श्री गुरु काय देईल मनसी. त्या गुणे हा भोग भोगसी, नाना चित्ते व्याकुळती. सांडूनी संशय निर्धार, गुरुमूर्ती देईल अपार. ऐसा देव कृपा सागर, तुझ नुपेक्षी सर्वता. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती, ख्याती असी श्रुती स्मृती. संदेह सांडुनी एक चित्ती, ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामिनी निरूपली जे सकळ, झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ, चरित्र ऐकावे श्री गुरूंचे. गुरु त्रिमूर्ती ऐका कानी, का अवतरिले मनुष्य योनी. सर्व सांगावे विस्तारोनी, म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र, बारे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र, कैसा तुआ उत्साह विला. हिंडित आलो सकळ भीती,
नवे कवना ऐशामती गुरुचरित्र न पुसती तुते देखिले आजी यम्मी ज्याशी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुनिया दृढ एक चित्त एकीचे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार जाहला त्रयमूर्ती आपणू धरुनी नरवेश कलयुगी कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया ऐका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षात तुझा अंबरीश मजे जे द्विज एकादशी व्रतची एकाज विष्णुसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यंगत निश्चये करी दृढव्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीश पडला धाक केवी घडे म्हणूनिया ऋषी आले देखुनी अंबरीशा अभिवंदुनी अर्ध्यपाद देऊनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषी श्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधना आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोणिया ऋषी जाऊनी नदिशी अनुष्ठान करीते विधिसी विलंब लागता तयासी आलिया साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषुसी तवा आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशीच्या मुखा मने भोजन केली सिका अतिथीवन दुरात्मया शाप देता ऋषीश्वर द्विजे स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजाशी जन्मा वेघा अखिल योनिसी तव पाविला ऋषिकेशी येऊन जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिला श्री विष्णूचे चरण भक्त वस्तल ब्रीद जान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तू सापिले अंबरीशाशी राखीन आपल्या दासाशी साप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणतसे परोपकारा संबंधीसी शाप द्यावा विष्णुसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारुनी मानसी दुर्वास मने विष्णुसी अवतारुनी भूमिसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असे तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती हे ज्ञान हे ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणिक एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसया अत्रीची भाज प्रतिव्रषा शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरुनी आले पुत्र झाले तयेची नामधारक पुसे सिद्धासी विनोद करा निरोपिलासी देव येती कपटवेशी पुत्र जाहले कवने पुरी अत्री ऋषी पूर्वी कवनापासूनी उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारुनी सांग मज मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनाम
धारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम तृतीयोऽध्यायः। श्री दत्तात्रय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. भाविक हो, ह्याचा मराठी भावार्थ असा की पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता. तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे. सर्व काळ हरिचिंतन करीत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्यांच्याकडे आले. ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडावयाचा होता व अतिथी फारच श्रेष्ठ होता. अंबरीशाला फार भय वाटू लागले. पारणे नीट पार पडले की नाही अशी शंका वाटू लागली. दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्याला नम्रपणे वंदन करून पाद्य ईर्ध इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली. त्याने दुर्वासाची विनवणी केली. आज एक घटिकाचा साधन द्वादशी आहे, तर तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे. दुर्वास ऋषी नदीवर गेले. तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली. अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला. त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती. तोच दुर्वास ऋषी आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्मा, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीशीने विष्णूचे स्मरण केले. नारायण हा भक्तवत्सल आहे. तो अंबरीशीचे रक्षण करण्यासाठी धावून आला. दुर्वासाने अंबरीशीला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागेल. तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला. ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे चरण धरले. विष्णू दुर्वासाला म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्यांचे रक्षण करणार. तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटते. ज्ञाती लोकांना श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे. हा विष्णूच्या शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईन व भक्ताचा उद्धार करीन, ह्या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला. तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस. तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील. जगतपिता विष्णू यांनी पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला. महाभारतात त्या दशावतारांची कथा, विष्णूच्या अनंत स्वरूपांची कथा विस्ताराने दिलेली आहे. असा होता गुरुचरित्राचा मराठी भावार्थ. भाविक हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण गुरुचरित्राचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे प्रेम असेच आमच्या चॅनलला मिळू द्या. आणि चला तर मग भेटूया पुढच्या 4थ्या अध्यायामध्ये, गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 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 श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.